हम लिखवाएंगे मेरे मरने के बाद। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत अशी वाईट घटना घडली। राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एका 13 वर्षाच्या निष्पाप मुलीवर, चिमुरड्या मुलीवर 32 जणांनी गँगरेप केलाय। राजस्थानमध्ये एक 13 वर्षाची मुलगी तिच्या आईला सांगते की मी मैत्रिणीकडे जाऊन संध्याकाळपर्यंत घरी येते आणि घरी परत असताना ती एका ऑटो ड्रायव्हरला म्हणते की मला घरी सोडा, मी घरी गेल्यावर तुम्हाला पैसे परत देते। रामबाबू नावाचा ऑटो ड्रायव्हर होता, पण तो रामबाबू रावणी असं काम करणार नाही तसं त्याने काम केले। त्या रामबाबूने त्याला घरी न सोडता थेट एका हॉटेलवरती घेऊन गेला व त्या हॉटेल चालकाला तो विकला। तिथे त्या हॉटेल चालकाचे 2 मित्र होते, त्या 2 मित्रांनी आणि त्या हॉटेल मालकांनी तिचा रेप केला। त्यानंतर ते तिथेच थांबले नाही तर 5 दिवस 5 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तिला घेऊन गेले, जिथे 32 जणांकडून गँगरेप तिचा करण्यात आला, तिचा शारीरिक छळ करण्यात आला। आणि तिचा हा शारीरिक छळ करत असताना, तिचा बलात्कार करत असताना ती आरडाओरडा करू नये, काही अडथळा निर्माण करू नये म्हणून तिला नशेची औषधे देण्यात आली आणि तिला दारू पाजवण्यामध्ये आलं। या प्रकरणामध्ये 14 लोकांना पकडण्यात आले, बाकी तर असेच फिरत आहेत। यामध्ये काही लोकांचे हॉटेल आणि घरही तोडण्यात आले। या लोकांना राक्षस म्हणले तरी कमीच आहे आणि अशा राक्षस लोकांना जगण्याचा काहीच अधिकार नाही, पृथ्वीवर राहण्याचा काहीच अधिकार नाही। त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा।